नमस्कार श्रोते हो, रेडिओ जयंतच्या आनंदी कट्ट्यावर मी अनुराधा आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, आजच्या आनंदी कट्ट्यावर नवनाथ वाघ यांनी मांडलेला विचार. एखादी गोष्ट अगदी सहजपणे प्राप्त व्हावी, थोडे प्रयत्न केले तरी पण यश मिळावं, ज्या क्षेत्रात आपण पाऊल टाकू तिथे सर्वोत्तम स्थान मिळावं असं अनेकांना वाटत असतं. आणि असं वाटणं काही गैर नाही आहे. पण खरंच असं घडतं का? अगदी सहज सगळं मिळतं का? प्रत्येक वेळी पहिल्याच प्रयत्नात यश मिळतं? ज्या क्षेत्रात आपण उतरतो तिथे लगेचच सर्वोत्तम बनतो? एखाद्या वेळी पहिल्याच प्रयत्नात होऊ देखील यशस्वी. पण प्रत्येक वेळी असंच घडेल असं नाही ना. त्यासाठी अनेकदा धडपड करावी लागते. अपयश आलं तरी सुद्धा स्वतःला पुन्हा पुन्हा प्रेरित करून संघर्ष करावाच लागतो. शांत राहून, कारणं देऊन, फक्त विचार करून काही होत नाही. त्याला कृतीची परिपूर्ण जोड द्यावीच लागते. पण जेव्हा मनाला काम टाळण्याची किंवा काम पुढे ढकलण्याची सवय लागलेली असते ना, तेव्हा आपण काम न करण्यासाठी, पुढे ढकलण्यासाठी मनाला पटेल, योग्य वाटेल असं उत्तम कारण देतो. खरं तर कृतिशील व्यक्तीची विचार प्रक्रिया मी हे काम कसं पूर्ण करू शकतो यासाठी असते. आणि काम टाळणाऱ्या व्यक्तीची विचार प्रक्रिया मी कोणतं योग्य कारण देऊ शकतो यासाठी असते. पण ही कारणं का दिली जातात बरं? आपण योग्य असायला हवं, आपली लोकांनी किंमत करायला हवी, आपला आदर केला जावा, अशा सुप्त इच्छा असणारा व्यक्ती स्वतः चुकीचं ठरणार नाही याची काळजी घेत असतो. आपण आळशी आहोत, आपण वेळेत काम करत नाही, आपल्याला शिस्त नाही हे लोकांना समजलं तर आपल्याला लोक सल्ले देतील, आपल्याला अक्कल शिकवतील, आपल्यावर शिक्कामोर्तब करतील, आपल्यावर कामाच्या बाबत विश्वास ठेवणार नाही. आणि लोकांनी जर विश्वास ठेवला नाही तर आपली प्रतिमा खराब होईल. त्यामुळं आपलं अस्तित्व कमी होईल, प्रतिमा उत्तम राहणार नाही. विशेष म्हणजे माणसाला ना फक्त इतर लोक आपल्याबद्दल काय म्हणतील याचीच काळजी असते असं नाही, तर आपल्या नजरेत आपण उत्तम असायला हवं याची तो काळजी घेतो. म्हणूनच व्यक्ती स्वतःला पटेल असं कारण स्वतःला देत असतो. आता कामं का टाळली जातात बरं? मानवी मनाला ज्यात आनंद मिळतो, ज्यात सुख वाटतं त्या बाबी माणूस वारंवार करत असतो. त्या गोष्टी करताना माणसाला थकवा येत नाही, कंटाळा येत नाही, कारण ते सर्व करताना त्याची बुद्धी त्याला दाखवून देते की अरे यात सुख आहे. आणि मानवी मनाला मनोरंजन आणि सुख हवंसं वाटतं. माणूस जी कामं टाळतो त्यात मानवी बुद्धीला सुख जाणवत नाही किंवा त्यात सुख नाही आहे असं आपणच आपलं मत बनवलेलं असतं. त्यामुळं जिथं जास्त विचार करावा लागतो, अनेकांची मतं विचारात घ्यावी लागतात, अधिक काळ ज्यावर अभ्यास करावा लागतो, अशी कामं करायला माणूस तयार होत नाही. कारण यात विशेष असं मनोरंजन नाही आहे. म्हणून व्यक्ती एवढा सगळा उपद्व्याप नको म्हणून सरळ सरळ कामं टाळायला सुरुवात करतो किंवा पुढे ढकलतो. पण ह्यामुळे आपण आपल्याला चुकीच्या सवयी लावतोय. मनाचं आणि भ्रमित करणाऱ्या सुखाचे आपण गुलाम बनतोय. कामं टाळणाऱ्या व्यक्तीची, आळशी व्यक्तीची निर्णय घेण्याची प्रक्रिया पूर्ण बदललेली असते. कामं पूर्ण करण्याची तयार असलेली आपली बुद्धी फक्त सुखाच्या आसक्तीनं जास्त त्रास नको जीवाला, ताण नको, कसली कटकट नको म्हणून आपण कामं टाळण्यासाठी काय करता येईल हे शोधण्यासाठी कामाला लावतो. आपल्याला प्रगतीपथावर घेऊन जाण्यासाठी सक्षम असलेली बुद्धी अशुद्ध होऊन मग आपल्याला सुखाच्या खोट्या आणि भ्रामक कल्पनांमध्ये अडकवून कामं टाळण्यासाठी कारण शोधायला लागते. म्हणजे काय? योग्य काय, अयोग्य काय, चांगलं, वाईट, फायदा, तोटा याचं परीक्षण करून आपल्याला फायदेशीर निर्णय देणारी बुद्धी काम पुढे ढकलण्याचा निर्णय योग्य मानते. आणि मग इथून सगळ्या चुकांना सुरुवात होते. खरं तर ही सुरुवात खूप छोट्या छोट्या गोष्टींवरनं होत असते ना. आनंद नाही म्हणून कामं टाळली आणि नंतर जे आनंदासाठी करत होतो त्यातही आनंद मिळत नाही. अवघड होतं मग सगळं.
निर्णय क्षमता नष्ट होते, आत्मविश्वास कमी होतो आणि मग हळूहळू उमेद संपत जाते. श्रोते हो, नेमकं चुकतंय कुठे ना हे बघायला हवं. आनंद नाही म्हणून कामं टाळली, त्यापेक्षा कामातच आनंद आहे हेच मनाला समजावून सांगितलं तर, बुद्धीला पटवून दिलं तर, एकदा मनानं बुद्धीनं मान्य केलं ना की मग माणसाला आनंद अनुभवता येतो, मग तो चालढकल करत नाही. पण हे पटवून देणं आहे ना, हाच फार एक मोठा संघर्ष आहे. माणूस मानायलाच तयार होत नाही की हा संघर्ष अनिवार्य आहे. जीवनसुद्धा एक सुंदर संघर्ष आहे जो स्वतःसोबत आहे. मन आणि बुद्धीमध्ये फसलेल्या भ्रामक कल्पनांमध्ये जगणाऱ्या सुखाचा शोध घेत असलेल्या माणसाचा संघर्ष हा वेदनादायी असतो. ज्याला आयुष्यात सुखाची घेणं देणं नाही, ज्याला मन आणि बुद्धीनं निर्माण केलेल्या कल्पनांच्या पलीकडे जाऊन सत्य तपासण्याची सवय आहे, ज्याला काम करण्यात, कर्तव्य पूर्ण करण्यात, जबाबदारी पार पाडण्यात आनंद आहे, त्या माणसाचं जीवन आणि संघर्ष दोन्ही प्रेरणादायी आणि आनंददायी असतात. न करणारा मात्र टाळण्याची कारणं शोधतो. या जगात त्यालाच किंमत असते जो संघर्ष करतो, जो लढतो, जो कर्तृत्ववान आहे, ज्यानं काहीतरी सिद्ध करण्यासाठी मेहनत घेतली आहे. म्हणूनच तर महापुरुषांचं जीवनचरित्रसुद्धा संघर्षानं भरलेलं आहे ना. त्यांच्या विचारांनी समाजाला भारून टाकलंय. म्हणून आनंददायी सुंदर जीवन जगायचं असेल तर आळस झटकून कामाला लागायलाच हवं. आणि सर्वात महत्त्वाचं, आपल्या कामातच आनंद शोधायला शिकायला हवं. मग बघा, आपण जेही काम करू त्यातून आपल्याला आनंदच मिळेल आणि आनंदातून समाधान. तेव्हा श्रोते हो, हा होता आनंदी कट्ट्यावरचा आजचा सुंदर विचार. तुम्हाला तो कसा वाटला याविषयीची तुमची कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. आणि त्याचबरोबर रेडिओ जयंतचे दर्जेदार कार्यक्रम ऐकण्यासाठी रेडिओ जयंत लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. रेडिओ जयंतचं सबस्क्रिप्शन फ्री आहे. आणि त्याचबरोबर नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करायला सुद्धा विसरू नका.